नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नवी मुंबईमध्ये फिरत असताना आता मला भेटलेलं आहे एक छान असं प्लेस. तर त्या प्लेसची विशेषता मी तुम्हाला दाखवतो, कारण की मी सानपाड आणि जुईनगरच्या मधल्या रोडने जेव्हा जात होतो तेव्हा मला इकडे व्हिडिओच्या अनुषंगाने, ॲक्च्युली मी तर व्हिडिओच्या अनुषंगाने नव्हतं आलो, पण बोललो की आज खूप दिवसानंतर या मैदानात आपल्याला घरोपयोगी अशा वस्तूंचं एक्झिबिशन भरलेलं आहे. त्याच्यामुळे बोललो आता ही व्हिडिओ तर आपल्याला निश्चित भेटली पाहिजे. तर निश्चित मी आता तुम्हाला दाखवतो, आतमध्ये घेऊन दाखवतो तुम्हाला, आणि ते दाखवतो तुम्हाला की तिथं काय काय घरोपयोगी अशा वस्तू आहेत. कपडे आहेत, त्यानंतर ऑइल्टिक पीस देखील आहेत, त्यानंतर अजून भरपूर गोष्टी आहेत जे तुम्हाला मी दाखवेन. त्यानंतर तिचे प्राईस देखील बघूया. काही ठिकाणी गर्दी आहे, तिकडे आपल्याला जाता येणार नाही. तर जेवढं आपल्याला एक्सप्लोअर करता येईल तेवढं मी आपल्या सबस्क्रायबरला एक्सप्लोअर करून दाखवतो. तर भेटूया आपण आतमध्ये. हे बघा, प्लास्टिकच्या वस्तू देखील इकडे आहेत. तर मित्रांनो, हे जुईनगर आणि सानपाडाच्या बरोबर मधोमध गायत्री चेतना केंद्र आहे. त्या केंद्राच्या बाजूलाच हे मैदान आहे. मैदान नवी मुंबईतील जुईनगर आणि सानपाड्यामध्ये राहणाऱ्यांसाठी प्रचलितच असेल, त्या ह्याच मैदानात हे एक्झिबिशन आहे. खूपच घराच्या उपयोगी अशा वस्तू इथं सर्व तुम्हाला दिसतील. खेळणी आहेत, कपडे आहेत, त्यानंतर प्लॅस्टिकच्या वस्तू देखील आहेत, त्यानंतर महिलांसाठी साडी, त्यानंतर महिलांसाठी ड्रेस, त्यानंतर डेकोरेटिव्ह आयटम्स, सगळ्या देखील गोष्टी इकडं तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्ही इथं पाहताय. इकडे बघा, हे सगळं साड्यांचं कलेक्शन आहे. जीन्स आहेत, त्या साड्या आहेत. तर मित्रांनो, हे मैदान ॲक्च्युली जे आहे ते जे एक्झिबिशन भरण्यामागचं कारण असं आहे की दर मंडेला, म्हणजे दर सोमवारी या मैदानात हे असं एक्झिबिशन भरतं, ज्यामध्ये संपूर्ण तुमच्या घरच्या वस्तू, लेडीजच्या, त्यानंतर तुम्हाला लहान पोरांसाठी, त्यानंतर साडी, प्लॅस्टिक, घराच्या एवढ्या उपयोगी वस्तू आहेत त्या सगळ्या इथं मिळतात तुम्हाला. तर फक्त आणि फक्त दर मंडेला म्हणजे सोमवारी तर तुम्हाला या मैदानात यायचं आहे. तुम्हाला घर उपयोगी अशा वस्तू आहेत ज्या ॲक्च्युअल बाजारभावाप्रमाणे थोडेसे कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळतील. तर निश्चित तुम्ही या मैदानाला एकदा भेट द्या आणि इकडची ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची कमी किमतीची, प्राईजची तुम्ही एक लूट अशी करून घ्या. घड्याळांचं देखील कलेक्शन आहे, वॉल क्लॉक. तर मित्रांनो, हे मैदान आणि हे जे एक्झिबिशन आहे विशेषतः सानपाडा आणि जुईनगरमधील राहणाऱ्या लोकांना माहीतच असेल, कारण की दर सोमवारी हे असं एक्झिबिशन भरतं. पाहू शकता, कुर्ती आपल्या महिलांसाठी, त्यानंतर लहान लहान पोरांचे कपडे देखील इथं आहेत. मित्रांनो, एवढं तर निश्चित आहे की बाहेरच्या बाजारभावाप्रमाणे थोड्या कमी किमतीत तुम्हाला इकडे या वस्तू अवेलेबल मिळतील तुम्हाला या मैदानामध्ये. तर तुम्ही जर नवी मुंबईचे रहिवासी असाल किंवा आजूबाजूचे रहिवासी असाल तर निश्चित तुम्ही दर सोमवारी या मैदानाला व्हिजिट करा. मैदानाचा ॲड्रेस एकदमच सोपा आहे. तुम्ही सानपाड आणि जुईनगरच्या मधल्या रोडने जर आलात तर गायत्री चेतना केंद्र आहे बाजूला, त्याचबरोबर मैदान आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं, त्यामध्ये हे आहे मैदान. त्या मैदानात आहे एक्झिबिशन जे दर सोमवारी भरतं. बाहेरच्या बाजारभावापेक्षा कमी किमतीत तुम्हाला इकडे सगळ्या वस्तू अवेलेबल होतील. टी शर्ट बघा, 150 रुपयाला टी शर्ट आहेत.
150 टी शर्ट. शंभर रुपयाला हे सगळे किचन आहेत. विराट कोहली, मिकी माऊस आणि हे बघा लहान लहान मुलांच्या चपल्या देखील आहेत. काही 100-150 प्राइस चालू आहे. हे कवर आहेत सगळे. हे बघा हे 100 रुपये, 250 रुपये, 350 रुपये जोडी दाखवतात. मित्रांनो ही बरी गर्दी पाहत असाल तर या गर्दीच्या अंदाजाने तुम्हाला कळत असेल या मार्केटला प्राइस किती कमी असेल. म्हणून ही मग इकडे खूपच जास्त अशी गर्दी आहे सर्व गिरायकांची. हे संपूर्ण त्या बघा अँटिक्स आहेत आणि संपूर्ण अँटिक्सची त्यांनी प्राइस बघा काय ठेवले. सेल आहे 100 रुपये. हे संपूर्ण अँटिक्स आहेत. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, हे लाफिंग बुद्धा, हत्ती, सर्व प्रकारचे हे लाफिंग बुद्धा आणि आपले हे तथागत गौतम बुद्धजी. हे संपूर्ण बघा आणि जे कृष्ण, लॉर्ड कृष्ण, कृष्णा राधा संपूर्णांची प्राइस यांनी ठेवलेली आहे 100 रुपये. तर सेल आहे 100 रुपयाचा. तर तुम्हाला असे अँटिक म्हणजे तुम्हाला हे जर घ्यायचे असतील तर निश्चित तुम्ही या बाजारात दर सोमवारी येऊ शकता. तर मित्रांनो तुम्ही जर पाहिलात छानच असं मार्केट आहे हे आणि मला वाटतं हे खरंच हिडन मार्केट असेल. माझ्यासाठी तर हिडनच होतं. नवी मुंबईतील त्या भरपूर लोकांना माहीतच असेल हे मार्केट. तर निश्चितच तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही नवी मुंबईचे असाल आणि तुम्हाला जर बाहेरील बाजारभावापेक्षा कमी जर प्राईजमध्ये जर काही वस्तू घ्यायच्या असतील, जसे साड्या असतील, समजा प्लॅस्टिकची गोष्टी आहेत, स्टीलच्या गोष्टी आहेत, लहान मुलांचे कपडे आहेत, अँटिक वस्तू आहेत, तर खूप अशा वस्तू आहेत ज्या बाहेरच्या बाजारापेक्षा कमी प्राईजमध्ये इथे तुम्हाला मिळतील. तर निश्चित दर सोमवारी तुम्ही कधीही इथं आलात तर संध्याकाळी 7 वाजल्यापासून हा रात्री मार्केट 10 वाजेपर्यंत असतो. नक्कीच या मार्केटला भेट द्या आणि अशीच नवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर निश्चित माझ्या चॅनलला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसहित. बाय बाय.